नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट असा रवा उत्तप्पा बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी आपण बघा, 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे आपण. तर इथे घालणार आहोत मीठ चवीनुसार, थोडासा सोडा. हे थोडंसं मिक्स करून घेऊ आपण आधी सुकच. मी इथे घेतलेले अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आपण. तर दही घालणार आहोत यामध्ये आपण. आता मिक्स करून घेऊ. इथे घालू पाणी, परत पाणी घालू आपण. तर हे बघा, व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. असं दाटसरच ठेवायचं आहे आपल्याला. अगदी थोडंसं पाणी घालू आपण, कारण तो अजून फुलेल. आपल्याला 10 मिनटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर आता हे बॅटर आपण 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत बघा. थोडंसं पाणी घालू आपण, दाटसर आहे ते जास्त. रवा फुलला म्हणजे घट्ट होऊन जातं ते. तर हे बघा, बॅटर अगदी मस्त छान तयार झालेलं आहे. तर इथे तवा ठेवलेला आहे आपण गॅसवरती तापण्यासाठी. थोडंसं तेल लावून घेऊ आपण तव्याला. आणि आता हे तेल लावलेलं थोडंसं पुसून घेऊ आपण, म्हणजे अशा प्रकारे टिश्यू पेपरने. आणि आता बॅटर घालणार आहोत आपण. तर इथे बघा, 2 चमचे बॅटर घातलेलं आहे आणि आता पसरून घेणार आहोत आपण. यावरती अगदी बारीक चिरलेली मिरची, कांदा तोही बारीक चिरून घेतलेला आहे आपण. थोडासा टोमॅटो थोडंसं प्रेस करून घेऊ, म्हणजे त्याला दाबलं म्हणजे तो छान असा पलटू तेव्हा पडणार नाही खाली, चिटकून राहील व्यवस्थित. कोथिंबीर सुद्धा थोडीशी अशी दाबून घेऊ आपण. अगदी थोडंसं असं तेल सोडू आपण साईडला असं. या झालेलं आहे छान. वरतून आपण थोडं पलटी करून घेऊ. इथे पलटी करून घेतलेला आहे. आणि आधी गॅस लहान असल्यामुळे बघा, कलर तेवढा फाज असा बदललेला नाही आहे, पण झालेला व्यवस्थित आहे तो. इथे हा काढून घेतलेला आहे आपण उत्तप्पा. तर अशाच प्रकारे आपण बनवून घेणार आहोत सर्व. तर 2 चमचे बॅटर घातलेला आहे, पसरून घेऊ आपण. जाडी बघा किती छान पडलेली आहे. कोथिंबीर घालू आपण, थोडीशी हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो. तर हे बघा, आता पलटून घेऊ आपण आणि आता काढून घेऊ. तर इथे आपण इतर भाज्यासुद्धा, म्हणजे गाजर, पत्तागोबी, असं बीन्स वगैरे हे सुद्धा वापरू शकतो. नसलंच काही तर आपलं फक्त कांदा असला तरी पुरे. पण डाळ आणि तांदूळ जे भिजवून करतो ते तर सारखं नेहमी करतोच, पण कधीतरी आपल्याला वाटतं झटपट असं काहीतरी पटकन खायला बनवायचं. डाळ तांदूळ जे भिजवून करतो आपण, ते त्यात कसे आपले 2 दिवस जातात. आपल्याला काही झटपट असं नाश्त्याला बनवायचं असलं तर हे अगदी छान पटकन होणारा नाश्ता आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व उत्तप्पे झालेले आहेत तयार करून. तर मंडळी, अशा प्रकारे आपले झटपट असे रव्याचे उत्तप्पा तयार झालेले आहेत. तर तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर हे खाऊ शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.